दुग्ध विभागाच्या सहाय्यक निबंधकांनी सुनावणी घेतलेल्या 1053 पैकी साधारण 661 प्राथमिक दूध संस्था गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेसाठी अपात्र ठरल्या आहेत। या संस्थांच्या प्रतिनिधींना गोकुळच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही। या निकालामुळे गोकुळच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आलाय। सोमवार आणि आज मंगळवारी सहाय्यक निबंधकांनी निकाल जाहीर केला। तत्कालीन दुग्धविकास सचिव तुकाराम मुंडे यांनी अवसायनाची प्रक्रिया सुरू केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 1320 प्राथमिक दूध संस्थांची सुनावणी सहाय्यक निबंधक यांच्यासमोर झाली। पहिल्या टप्प्यात 267 संस्था पात्र ठरल्या, मात्र त्या आदेशाविरोधात अपील करण्यात आलं, तर 1053 दूध संस्थांची सुनावणी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्यासमोर झाली। या संस्थांचा निकाल देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सोमवारच्या निकालात 377 दूध संस्था पात्र ठरल्या, तर 441 दूध संस्था अपात्र ठरल्या। उर्वरित 235 दूध संस्थांचा निकाल प्रलंबित होता, त्यापैकी काही संस्थांचा निकाल आज जाहीर झाला। 235 पैकी 220 ते 225 दूध संस्था अपात्र ठरल्याची चर्चा आहे। त्यामुळे 1053 पैकी साधारण 661 दूध संस्था अपात्र ठरल्या आहेत। केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतासाठी नोंदणी केलेल्या दूध संस्था अपात्र ठरल्यानं त्याचा गोकुळच्या निवडणूक निकालावर परिणाम होणार आहे।